व्हॅटिकन सिटी जगातला सर्वात लहान देश. इथे जवळपास फक्त 800 लोक राहतात. फक्त 109 एकरात वसलेलं हे देश भारतातल्या एखाद्या खेड्या एवढंच आहे. मात्र जगभरातल्या 130 कोटी कॅथोलिक लोकसंख्येसाठी श्रद्धेचं केंद्र असलेल्या या छोट्याशा देशातल्या राजकारणाची सध्या फार चर्चा आहे. कारण नुकतंच पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन झालंय. आणि व्हॅटिकन सिटी हे एक असा देश आहे जिथं पोप म्हणजे कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धार्मिक नेते, त्यांचा राजा आणि राजकीय नेताही असतो. म्हणजे पोप हे व्हॅटिकन सिटीतलं सर्वोच्च पद आहे. त्यामुळे आता पुढचा पोप कोण बनेल, पोपला इतकं महत्त्व का आहे, व्हॅटिकन सिटी इतकं स्पेशल का आहे, पोपची निवड प्रक्रिया नेमकी काय असते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या पोप निवडीसाठी ज्या 4 भारतीयांना पोप कॉन्क्लेव्हमध्ये बोलवलं जाणार आहे ते नेमके कोण आहेत, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. आता पहिला पोप कसा बनला तर येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांचं नेतृत्व करण्यासाठी संत पीटरची निवड केली आणि तो पहिला पोप बनला. मात्र आता पोप कोण बनू शकतं, त्यांची निवड कोण करतं, तर या पदावर असलेल्या पोपच्या मृत्यूनंतर किंवा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन पोपची निवड केली जाते. त्यांच्या उत्तराधिकारीची नेमणूक रोमन कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरू म्हणून होते. बाप्तिस्मा घेतलेला म्हणजे ख्रिश्चन धर्मातला एक महत्त्वाचा संस्कार, ज्याला ख्रिश्चन जीवनातलं प्रवेशद्वार मानलं जातं. असा बाप्तिस्मा घेतलेला कोणताही पुरुष कॅथलिक पोप म्हणून निवडला जाऊ शकतो. परंतु ही जबाबदारी नेहमीच कॅथलिक चर्चमधल्या कार्डिनल्सकडे म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच असते. तेच नवीन पोपची निवड करत असतात. आता हे कार्डिनल्स किती आणि कोण असतात तर फेब्रुवारी 2025 पर्यंत जगभरात 252 कार्डिनल्स आहेत. ते बिशप म्हणजे चर्चमधले मुख्य पर्यवेक्षक पण असतात. मात्र यापैकी फक्त 80 वर्षांखालील कार्डिनल्स यांनाच नवीन पोपच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असतो. या कार्डिनल मतदारांची संख्या सामान्यपणे 120 वर मर्यादित असते. पण सध्या नवीन पोपची निवड करण्यास पात्र असलेले 135 कार्डिनल्स आहेत. आता हे जे 135 मतदार कार्डिनल्स आहेत यातले 6 कार्डिनल्स हे भारतातले आहेत. मात्र पोप निवडीच्या प्रक्रियेसाठी भारतातले फक्त 4च कार्डिनल्स पात्र आहेत. कारण त्यातल्या 2 कार्डिनल्सचं वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि पोप निवडीत 80 वर्षांच्या खालीलच कार्डिनल्स सामील होऊ शकतात. यात गोव्याचे कार्डिनल फिलिप नेरी फेराओ, केरळचे कार्डिनल क्लिमिस बेसेलियोस, आंध्र प्रदेशचे कार्डिनल अँथनी पुला, केरळचे कार्डिनल जॉर्ज जेकब कुवाकड यांचा समावेश आहे. कार्डिनल बेसिलियोस यांनी सायरो मलंकारा कॅथोलिक चर्चचे पहिले कार्डिनल म्हणून इतिहास रचलाय. 2012 मध्ये पोप बेनेडिक्ट 16वा यांनी त्यांना कार्डिनल म्हणून नियुक्त केलं. तेव्हा ते 53 वर्षांच्या वयात ही पहिली पदवी मिळवणारे सर्वात तरुण होते. यातले दुसरे म्हणजे कार्डिनल फिलिप नेरी फेराओ यांना 2022 मध्ये पोप फ्रान्सिस यांनी कार्डिनल्स कॉलेजमध्ये नियुक्त केलं. कार्डिनल नियुक्त झालेले ते 6वे गोवेकर आहेत आणि या वर्षाच्या सुरुवातीला कार्डिनल फेराओ यांनी फेडरेशन ऑफ एशियन बिशप्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष म्हणूनही पदभार स्वीकारलाय. तर भारतातले सर्वात अलीकडे कार्डिनल कुवाकड यांना काही महिन्यांपूर्वी म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये पोप फ्रान्सिस यांनी नियुक्त केलं होतं. ते सायरो मलबार कॅथोलिक चर्चचे सदस्य आहेत. कार्डिनल कुवाकड हे आंतरधर्मीय संवादासाठीच्या डिकास्ट्रीचे सध्याचे प्रिफेक्ट देखील आहेत आणि कार्डिनल अँथनी पुला हे कार्डिनल म्हणून नियुक्त झालेले पहिले दलित आहेत. ते सध्या हैदराबादचे मेट्रोपॉलिटन आर्चबिशप म्हणूनही काम करतात. तर असे हे भारतातले 4 कार्डिनल्स आहेत जे पोप निवडीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. आता नवीन पोपची निवड कशी करतात तर जेव्हा नवीन पोप निवडण्याची गरज असते तेव्हा सर्व कार्डिनल्सना रोममधल्या व्हॅटिकनमध्ये पेपल कॉन्क्लेव्हसाठी म्हणजे पोप परिषदेसाठी बोलावलं जातं. ही एक निवडणूक प्रक्रिया आहे जी सुमारे 800 वर्षांपासून चालत आलेली आहे. यात आत्तापर्यंत कोणताच बदल झालेला नाहीये. कॉन्क्लेव्हच्या पहिल्या दिवशी ते सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये मास म्हणजे एक ख्रिश्चन उपासना आयोजित करतात. त्यानंतर ते व्हॅटिकनच्या सिस्टीन चॅपलमध्ये एकत्र जमतात. तिथे एक्स्ट्रा ऑमेस म्हणजे लॅटिन भाषेनुसार प्रत्येकजण बाहेर जा असा आदेश दिला जातो. त्यानंतर पोपची निवड कार्डिनल्सकडून केली जाते. अत्यंत गोपनीय स्वरूपाची ही प्रक्रिया असते. मतदानात प्रत्येक कार्डिनल आपल्या पसंतीच्या उमेदवाराचं नाव मतदानपत्रावर एलिजिओ इन समम पॉन्टिजिसम या शब्दांच्या खाली लिहितो. त्याचा अर्थ असा होतो की मी सर्वोच्च पोंटिप म्हणून निवडतो आहे. मतदान गुप्त राखण्यासाठी कार्डिनल्सना त्यांच्या सामान्य हस्ताक्षर शैलीचा वापर न करण्याची सूचना दिली जाते. दुसऱ्या दिवशी मतदानात निर्णायक निकाल लागला नाही तर तिसरा दिवस प्रार्थना आणि चिंतनासाठी राखीव ठेवला जातो. त्या दिवशी कोणतेही मतदान घेतले जात नाही. त्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात होते.
पोप म्हणून निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला कार्डिनल इलेक्टर्सच्या 2/3 मतांची आवश्यकता असते। या प्रक्रियेला काही दिवस किंवा कधी-कधी काही आठवडेही लागतात। त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेदरम्यान कार्डिनल व्हॅटिकन सिटीतून बाहेर जाऊ शकत नाहीत, रेडिओ ऐकू शकत नाही, टीव्ही पाहू शकत नाहीत, वृत्तपत्रही वाचू शकत नाही किंवा फोनवरून कोणाशीही संपर्कही करू शकत नाहीत। कार्डिनल्सच्या निवासस्थानांमध्ये बाहेरच्या कोणालाही प्रवेश नसतो। या सर्वांना गुप्ततेची शपथ देण्यात आलेली असते। या निवडणुकीत मात्र सर्वसामान्य निवडणुकांप्रमाणे कोणालाही उघडपणे प्रचार करण्याची परवानगी नसते। व्हॅटिकनचं म्हणणं आहे की कार्डिनल्सना पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन केलं जातं, असं असून सुद्धा कोणत्याही उमेदवारासाठी पाठिंबा मिळवण्याची प्रक्रिया खूपच राजकीय स्वरूपाची मानली जाते। कॉन्क्लेव्हच्या काळात दिवसातून 2दा वापरण्यात आलेल्या मतपत्रिका जाळल्या जातात। व्हॅटिकनच्या बाहेरच्या लोकांना सिस्टीन चॅपेलच्या म्हणजे चर्चच्या चिमणीतून धूर बाहेर पडत असल्याचं दिसतं। कागदांवर पांढरा किंवा काळा रंग लावला जातो। काळा धूर दर्शवतो की मतदानातून कोणताही निर्णय झालेला नाहीये, तर पांढरा धूर म्हणजे नवीन पोपची निवड झाली आहे। एकदा मतदानातून पोपची निवड झाली की नवीन पोपला विचारलं जातं, सर्वोच्च धर्मगुरू म्हणजे पोप म्हणून झालेली तुमची निवड तुम्हाला मान्य आहे का? मग नवीन निवड झालेले पोप ज्या नावानं ओळखलं जाण्याची त्यांची इच्छा आहे त्या नावाची निवड करतात। त्यानंतर ते पोपसाठीचे कपडे परिधान करतात। कार्डिनल्स त्यांना अभिवादन देतात आणि नवीन पोपसाठी आज्ञाधारक राहण्याचं वचन देतात। त्यानंतर सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या बाल्कनीतून खाली जमलेल्या गर्दीसमोर एक घोषणा केली जाते। त्यात हॅबेमस पॅपम हे शब्द असतात। हे लॅटिन शब्द आहेत आणि त्यांचा अर्थ आपल्याला पोप मिळाले असा होतो। सेंट पीटर्स बॅसिलिका हे व्हॅटिकन सिटीमधलं एक चर्च आहे। ते पोपचं अधिकृत निवासस्थान असतं। ते ख्रिश्चन धर्मातलं सर्वात पवित्र स्थळांपैकी एकही मानलं जातं। आता पोपचा इतिहास काय आहे तेही थोडक्यात पाहूयात। मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पोपची सुरुवात सेंट पीटर पासून झाली। ते येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी एक होते। कॅथोलिक मान्यतेनुसार येशू ख्रिस्ताने सेंट पीटरला त्यांच्या अनुयायांचा नेता बनवलं। यामुळे ते रोमचे पहिले बिशप बनले। रोमन सम्राट नीरोच्या कारकिर्दीत सेंट पीटरची हत्या झाली। त्यांच्या थडग्यावर नंतर सेंट पीटर्स बॅसिलिका म्हणजे व्हॅटिकन सिटीचं चर्च बांधण्यात आलं। सुरुवातीला पोपला बिशप म्हटलं जायचं। सम्राट कॉन्स्टंटाईनने 313 मध्ये ख्रिश्चन धर्माला मान्यता दिली। यानंतर पोपचा प्रभाव वाढू लागला। 380 मध्ये सम्राट थिओडोसियस पहिला याने ख्रिश्चन धर्माला रोमन साम्राज्याचा अधिकृत धर्म घोषित केलं। यामुळे पोपची शक्ती आणखीनच वाढली। आता पुढचा पोप कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।